कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा। श्री राम जय राम जय जय राम। मग त्या अस्थी झाडाला टांगून देतात, जोपर्यंत त्याचा विसर्जन करायचं नाही तोपर्यंत त्याला हळदी कुंकू पुष्प वाहून त्याला झाडाला टाकतात, कोणी गंगेच्या प्रवाहात त्या विसर्जित करतात। असा विधी करून 10 दिवसाच्या आत ज्याच्या अस्थी गंगेत पडतात किंवा 10व्या दिवसानंतर पडतात त्यांना ब्रह्मलोकातून पुन्हा पृथ्वीवर जन्मास यावे लागत नाही, परंतु फक्त त्याच्या अस्थी गंगा विसर्जन तीर्थस्थानी त्याच्या अस्थि विसर्जन होणे आवश्यक आहे। जेवढे दिवस ती हाडे गंगेत असतात तेवढी 1000 वर्ष तो जीव स्वर्गात राहतो। गंगेच्या प्रवाहावरून आलेल्या वारा जरी एखाद्याच्या प्रेताला लागला तरी जीवाची एकूण पापे नाश पावतात। नुसता वारा जरी लागला प्रेताला तरी महात्मा भगीरथ यांच्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून तप करून पूर्वलोकातून ब्रह्मलोकातून गंगेला पृथ्वीवर आणलं। जिने सगर राजाचा राख झालेल्या 60,000 पुत्रांचा उद्धार केला ती गंगा माता निर्मल आहे, प्रसिद्ध आहे। जिवंतपणी पापचारण करणाऱ्या एखाद्याची हाडे जरी मृत्यूनंतर गंगेत पडली तर तो शुद्ध होतो, पापमुक्त होतो। पण जर कुणाची हाडे व देह विसर्जन हा नर्मदेमध्ये झाला तर त्याला मोक्ष प्रदान होतो। एका वेळी पशुपक्ष्यांची हत्या करणारा कुणी एक पारधी गहन अशा अरण्यात सिंहाकडून मारला गेला। एक पारधी सिंहाकडून मारला गेला, पापाची फळं म्हणून त्याला नरकात नेले जात होते। तेव्हा दैवयोग असा घडला की त्याच्या प्रेताच्या मांसाला घेऊन जाणाऱ्या गिधाडाच्या चोचीतून एक हाड गंगेत पडलं। त्याचा परिणाम असा झाला की त्याने दिव्य देह धारण केला आणि तो विमानात बसून देवलोकात गेला। त्यामुळे सत्पुत्राने पित्याच्या अस्थी स्वतः गंगेत सोडायच्या आहे, तीर्थस्थानी सोडायचे आहे, मोक्ष प्रदान करायचे असल्यास नर्मदेत सोडायचे आहे। एवढे झाले की मग दशगात्र विधी करावा। जर का एखाद्याचा मृत्यू परदेशात झाला असेल किंवा चोरट्यांनी त्याला मारून टाकला असेल, त्याचा देह नाही तरी पण त्यांनी त्याचं श्राद्ध करायचंय। दर्भाचा एक पुतळा बनवायचा आहे, म्हणजे नारायण नागबली, कुणाचा देह दिसत नाही, मृत झालेला आहे पण त्याचा शरीर सापडलेलं नाही, देह सापडलेला नाही। मग त्यांनी दर्भाचा एक पुतळा बनवायचा आहे, त्याच्या विधीनुसार त्याला दहन करायचं आहे, त्याला गंगेत सोडायचं आहे। त्या दिवसापासून ज्या दिवशी तुम्ही दहन केलं त्याचं त्या दिवसापासून 10 दिवस पाळायचे आणि मग त्याचा 10वा करायचा, म्हणजे नारायण नागबली विधी करतो तसा तो दिवस वर्ष श्राद्धासाठी नेमवायचा। मग ज्या दिवशी त्याला अग्निदाग दिला त्या दिवशी तो वर्ष श्राद्धाचा दिवस नेमवायचा। जर गरोदर स्त्री गर्भाची पूर्ण वाढ होऊन पण बाळंत न होत मेली तर तिची पोट फाडून बालक काढायचा, नंतरच तिला जाळायचं, तसं जाळायचं नाही, तिला तशी चिता द्यायची नाही। गंगेच्या काठच्या प्रदेशात मेलेले बालक गंगेत विसर्जित करावे। इतर दूरच्या ठिकाणी 27 महिने एवढ्या वयाचे मूल असेल तर त्याला जमिनीत पुरायचं। त्याच्यापेक्षा जास्त वयाचं बालक असेल तर त्याला संस्कार करायचे, दहन संस्कार करायचे, अस्थि गंगेत सोडायचं। 27 वर्षाचा मोठा असला तर पाण्याने भरलेला घडा दान द्यावा व मुलांना भोजन द्यावे। गर्भपात म्हणजे जर गर्भाचा नाश झाला तर त्यासाठी कसलीही क्रिया नाही, परंतु ते पाप आहे। गर्भपात केलं त्याला म्हणजे त्याच्यासाठी क्रिया नाही पण ते पाप आहे। शिशु त्याला जर दात उगण्यापूर्वी जर तो मृत झाला तर त्याला गंगेत सोडायचा आणि जर दात आले असेल तर त्याला जमिनीत पुरायचं। त्याला पण तो रोज जाऊन त्याला दूध दान करायचं आहे।
बालावस्थेत 3 वर्षापर्यंत मृत्यू झाला तर त्याला उदकुंभ आणि खीर दान द्यायची. कुमार असेल, अवस्थेतील असेल तर त्या बालकाचं निधन झालं तर वयाच्या मुलांना भोजन द्यायचं. 10 वर्षापर्यंतचा बालक मेला असेल तर वयाच्या ब्राह्मणाचा त्याच्या वयाच्या ब्राह्मणांना जीव घालायचं. 5 वर्षाहून मोठा मुलगा असेल आणि त्याची मुंज झाली नसेल तर त्याच्या निधनानंतर खीर द्यायची आणि ऋषसर्ग न करता 11वा 12वा हे विधी करावे. तेव्हा महादान करण्याची गरज नाही. बाप जिवंत असला तर 10 वर्षापर्यंतच्या मुलासाठी सपिंडीचा विधी न करता 12व्या दिवशी 61 एवढे केले तरी चालते. स्त्रियांना फक्त विवाह हाच व्रतबंधनाचा जागी आहे. त्यापूर्वी मृत पावणाऱ्या सर्व वर्णातील लोकांसाठी वयानुसार सांगितलेल्या सर्व क्रिया सारख्याच आहे. लहानपणी इंद्रिय जागृती नसते, कर्मही फारशी घडत नसतात, व्यावहारिक संबंधही आलेले नसतात, म्हणून त्याच्यासाठी क्रियाकर्मसुद्धा थोडेच आहे. किशोर आणि तरुण अशा मृताकरिता शय्यादान, सर्व होम दान करणे आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या संन्यासाकरिता संबंधितांनी दहन करू नये आणि अर्थातच कसलाही संस्कार करू नये. दंड धारण केलेला संन्यासी हा नारायण स्वरूप असतो. अशा त्रिदंडधारी संन्यासाला प्रेतावस्था नसते. ज्ञानी संन्यासी आत्मरूप होऊन निजानंदमय झाले असल्या कारणाने त्यांना पिंडाची अपेक्षा नसते. एवढ्यासाठी त्यांच्याकरिता पिंडदान, घटदान वगैरे करू नये. जर पुत्राची इच्छा असली तर तीर्थश्राद्ध अगर गयाश्राद्ध करू शकतो. गरुड पक्षा ज्या घरामध्ये पुत्र नसेल त्यांनी तीर्थक्षेत्री जाऊन पिंडदान दुसऱ्यांकडून करून घ्यायचं आहे. हे गरुडा, हंस, परमहंस, कुटीचक व बहुदूक या 4 प्रकारच्या संन्यासांना गंगेत अगर इतर पवित्र नद्यात प्रवाहित करावे. जे संन्यासी असतात ना ते गेले की त्यांना नदीमध्ये सोडून दिलं तरी चालतं. जर महानदी जवळपास नसेल तर जमिनीत पुरतात, नदी नसेल तर जमिनीत पुरतात, त्यांना समाधी देतात. पण जमिनीत गाडण्याचा विधी फक्त महानदी नसेल तरच आहे, इतरमध्ये नाही आहे. पण जो जीवात्मा गंगेमध्ये आपला देह अर्पण करतो त्याला परत जन्म मिळत नाही. आपण म्हणतो की त्यांनी गंगेमध्ये त्याचा जीव गेला, पण त्याला सर्वात उच्च गती प्राप्त झाली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. आता दशक्रिया विधी. पक्षीराज गरुडाने प्रश्न केला, केशवराज, तुम्ही मला दशगात्र विधीचे महत्त्व वर्णन करून सांगितले. आता त्याचं फळ काय मिळतं? निपुत्रकांसाठी हा विधी कोणी करावा? त्यावर श्री भगवंत म्हणाले, हे गरुडा, जो विधी केल्याने फळ प्राप्त होते, सुपुत्र पित्र्याच्या ऋणातून मुक्त होतो, पण दशगात्र यातून तो कधी मुक्त होत नाही. प्रथम पुत्राने पितृविरहाच्या दुःखाला आवर घातला पाहिजे. आपल्या घरात कोणीही गेले तरी त्या मृत आत्म्याच्या मृत्यू प्रवासासाठी घरातील लोकांनी दुःखाला आवरून घालून त्याला पुढील मार्गाला लावण्यासाठी सात्विक असे कर्म केले पाहिजे.
सात्विक वृत्ती धारण करून खंबीरपणाने उभं राहून त्या मृत आत्म्यासाठी पिंडदान केलंच पाहिजे. त्यावेळी अजिबात रडू नये, आसवे डाळू नये. जोपर्यंत त्या व्यक्तीचे विधिवत सर्व कार्य झाल्याशिवाय त्या प्रेतात्म्यासाठी त्या घरातील व्यक्तींनी रडू नये. त्या प्रेताला व अश्रू व कप वगैरे नाईलाजाने पिणे भाग पडते. मग जर तुम्ही रडले तर तुम्ही खोकणार, कप येणार, मग हे सगळं त्यांना प्यावं लागतं. त्यांनी सांगितलंय त्या प्रेताला ते अश्रू प्यावं लागतं, कप प्यावं लागतं नाईलाजाने. म्हणून निष्फळ व निरर्थक विलाप करू नये. त्याचे कारण असे की जरी मृत व्यक्तीसाठी रात्रंदिवस हजारो वर्ष तुम्ही रडत राहिले तरी ती व्यक्ती त्याच रूपात त्याच देहात तुम्हाला कधीही दिसणार नाही. जो जीव जन्मास येतो त्याला मृत्यू हा अटळ आहे. मृत्यूनंतर त्याला नवीन देहात नवीन नाव रूपात जन्म मिळणे हे देखील निश्चित आहे. तेव्हा बुद्धिमान व्यक्तीने मृतासाठी दुःख करू नये, उलट त्याच्या कल्याणासाठी माझ्या नारायणाची प्रार्थना केली पाहिजे. मेलेली व्यक्ती पुन्हा त्याच रूपात व त्याच नावाने उत्पन्न होऊ शकेल असा कोणताच मानवी किंवा दैवी उपाय नाहीये. अटळ अशा घटना जर बदलणे शक्य असते तर नळ राजा, दाशरथी राम, युधिष्ठिर राजा यांच्यासारख्या राजांना सुद्धा दुःख भोगावे लागले असते का? रामकृष्ण सुद्धा आले गेले. कोणीही दुसऱ्या कुणाची सोबत कायम करू शकत नाही. एक भगवंताची संगत ही सगळ्यात उत्तम आहे. जीव सुद्धा आपल्या शरीरात अंतकाळ राहू शकत नाही, त्याला सुद्धा त्या शरीराचा कंटाळा येतो. मग इतर संबंधितांची काय कथा आहे? काही बायकांना आमची आजी म्हणायची, मला लई कंटाळा आला, माझा देव कावर माझ्याकडे बघत नाही. त्या शरीराचा सुद्धा त्या आत्म्याला कंटाळा येतो. मग तुम्हा आम्हाला कंटाळा काय येणार नाही? त्यांनी सांगितले ज्याप्रमाणे प्रवासी लोक रस्त्यात सावलीसाठी वृक्षाखाली विसावतात. जर रस्त्यावर आपण प्रवास करायला चाललो असलो तर त्या सावली खाली आपण कसं विसावतो, तसं आपण ह्या सावली खाली विसावलेलो आहे कुटुंबाच्या रूपाने. तिथं गप्पा मारतो, मौस्ती करतो आणि वेळ आली की आपण निघून जातो. आणि मग त्यावेळी ते नाते संबंध रडत बसता आणि मग त्या माणसाला मायेमध्ये ओढायला बघता. पण असा तो कोणी आहे की जो आपल्या मायेने आपल्या गेलेल्या व्यक्तीला ओढत नाही, तो खरा त्याचा सांगाती. त्याचप्रमाणे देहधारी जीवांचा संबंध सुद्धा जगात तेवढ्या पुरताच तात्पुरता असतो. सकाळी उत्तम शिजवलेले अन्न सायंकाळी शिळे होतं ना, निरुपयोगी होते. मग अन्नामुळे जो देह पोसला जातो तो तरी कायम राहणार आहे का? सकाळचं अन्न संध्याकाळी शिळं होतं, मग हे जो देह आहे तो कायम राहणार आहे का? तेव्हा विरहाच्या दुःखावर अशा प्रकारच्या विचारांचे औषध उपयोगी आहे. परंतु नामाचं औषध हे जीवनभर क्षणोक्षणी तुमच्या पोटात गेलं पाहिजे. म्हणजे नामस्मरण केलं पाहिजे. नामाचं औषध तुमच्या मुखात क्षणोक्षणी गेलं पाहिजे. म्हणजे तुमचे हे असे पोषक विचार होतील की आता तो व्यक्ती गेलाय, तो तर काही येणार नाही, पण आपण त्याच्यासाठी नामस्मरण केलं पाहिजे, जप केले पाहिजे, पूजा केली पाहिजे, व्रत केले पाहिजे. असे विचार कधी येतील? जर नामाचं औषध तुमच्या पोटात क्षणोक्षणी गेलं तर. जर पुत्र नसला ना तर त्या सुनेने क्रिया केलेल्या चालतात, पण तिने भगवंताचं चिंतन केलेलं पाहिजे. मृताची पत्नी नसली तर पुत्र नसला तर सख्या भावाने कराव्या. यापैकी कोणी नसेल तर शिष्य किंवा सपिंड संबंधात, यानंतर कोणी नसला तर संबंधातील कोणीही करू शकतो. मग जर मय्यत पुरुषास संतती नसेल तर पुतण्या किंवा मुलगा करू शकतो, त्याचा मुलगा करू शकतो. पुतण्या नसेल तर त्याचा मुलगा. दशकातील क्रिया अवश्य केला. म्हणून असे सांगतो की अनेक भावांपैकी एखाद्याला जरी पुत्र असला तरी सर्व त्याच्यामुळे पुत्रवान ठरतात. 4 भाऊ आहेत, त्यांना 4 मध्ये एकच आहे, तरी त्या एकाने त्या चौघांची क्रिया केली तरी ते सगळे पुत्रवान आहे. तुम्ही पुत्रिक
नाही. हे असे आहे की ज्याप्रमाणे अनेक सवतीपैकी एक जरी पुत्रवती असली तरी त्या सर्व जणी पुत्रवती गणल्या जातात. 4 बायका आहे आणि एकीला जरी पुत्र झालं तरी त्या 4 जणी पुत्रवान आहे. जर सर्व भाऊ निपुत्रिक असले तर मय्यताचे क्रियाकर्म जिवंत भावाने करावे. भाऊ जर जिवंत नसला तर मग एखाद्या मित्राने पिंडदान करायचे. पण पिंडदान विधी जरूर करावा. कोणी नसले तर पुरोहिताने करावे. आणि आपण कालच्या अध्यायात बघितलं, त्याला कोणीच नव्हतं, राजा असून कोणी नव्हतं, तर त्याला प्रेतात्मा व्हावं लागलं. आणि दुसरा राजा तिथं आला, त्यांनी त्याला मणी दिला आणि त्यांनी त्याचे अंत्यसंस्कार केले, तेव्हा त्याचा उद्धार झाला. जे कोणी पुरुष अथवा स्त्री इष्टमित्राची क्रिया करतात ते अनाथ प्रेतसंस्कार केल्यामुळे कोटी यज्ञाचे फळ मिळते. जर कोणी नसेल आणि त्याची क्रिया केली तर त्या माणसाला कोटी यज्ञ फळ मिळतं. गरुडा एक महत्त्वाची सूचना अशी आहे की पुत्राने पित्याच्या दशक्रिया विधी केलाच पाहिजे. परंतु जर ज्येष्ठ पुत्र निधन पावला तर कितीही प्रेम असले तरी पित्याने त्याची अंत्यक्रिया करू नये. समजा एखाद्याचा पहिला मोठा मुलगा वारला तर त्या पित्याने त्याची अंत्यक्रिया नाही करायची, मुलाची अंत्यक्रिया पित्याने करायची नाही. जरी अनेक पुत्र असले तरी ही विधी एकानेच करावेत. म्हणजे आता एखाद्या घरामध्ये 4 जण असले आणि एखाद्याचा बाप गेला, म्हणजे बाप गेला तर काही घरामध्ये वाद असले तर सगळेजण वेगळे वेगळे करतात, वेगळे श्राद्ध घालतात, वेगळे दावे पाडित्या, पण ते चालत नाही. शास्त्राने एकाच ठिकाणी करायचं आणि ते मोठ्या मुलालाच अधिकार आहे, कोणालाही अधिकार नाही. जरी सर्वजण वारसा हक्काने धनावर दौलतीवर मालक हक्केदार जरी असले तरी उत्तर क्रिया करण्याचा अधिकार फक्त हा मोठ्यालाच आहे, बाकीच्यांना नाही आहे. पुढे जर हे विभक्त राहत असले तर वर्ष श्राद्ध फार तर तुम्ही वेगळं वेगळं करू शकता, पण दशक्रिया वगैरे वेगळी करू शकत नाही. दावे तुम्ही 10 ठिकाणी पाडू शकत नाही. जितके पुत्र आहेत तितके दावे पाडले चालत नाही. तात्पर्य असे की मृताचा दशगात्रादी सर्व क्रियासंस्कार ज्येष्ठ मुलाने श्राद्ध म्हणजे श्रद्धा भक्तीने करावा. त्या काळात एकच वेळ जेवावे. ज्या दिवशी तिथं मौत झालेली, ज्यांनी तर मुलगा एकच टाईम जेवायचा आहे त्यांनी सांगितलं आहे, त्या घरात ज्यांनी पाणी पाजले वगैरे त्यांनी एकदाच जेवायचं. त्या काळात एकच वेळ जेवावी. जमिनीवर निजलं पाहिजे, ब्रह्मचार्य पाळायचे. पुत्राने आईवडिलाच्या उत्तर क्रिया केल्यामुळे जे फळ मिळते ते 7 वेळा पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं फळ आहे. आणि पृथ्वी प्रदक्षिणा जिवंत असताना आईवडिलांची सेवा केल्यावर तर भेटतेच, पण आईवडिलांची सेवा व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी पृथ्वी प्रदक्षिणा पाहिजे असेल तर गायी ज्यावेळेस व्यात असेल त्यावेळेस तिच्या प्रदक्षिणा केली तर तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य. जे गायीमध्ये गायीचं वासरू आतमध्ये अर्ध आत बाहेर आहे, जर तुम्ही प्रदक्षिणा केली तर तुम्हाला पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचं पुण्य, नाहीतर नाही. आणि पृथ्वी प्रदक्षिणा कोणी केली होती? गौतम ऋषींनी. अहिल्याचा ज्यावेळेस विवाह ठरवला ब्रह्मदेवाने त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की जो कोणी पृथ्वी प्रदक्षिणा प्रथम करून येईल त्यालाच मी माझी अहिल्या देईल. सर्व ऋषी मुनी देवी देवता पृथ्वीची प्रदक्षिणा करायला गेली. आणि गौतम ऋषी रस्त्यामध्ये बघितलं की गाय, तिला वासरू होत होतं, एक वासरू अर्ध बाहेर आणि अर्ध मध्ये होतं. त्यांनी तिला प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मदेवाजवळ येऊन उभे राहिले. म्हणे तुम्ही सर्वात आधी कसं का आले? शास्त्रानुसार असं सांगितलेलं आहे, त्याप्रमाणे मी गाई वासरू बाहेर येत असतानाच मी प्रदक्षिणा घालून आलो, माझी पृथ्वी प्रदक्षिणा झाली, मला अहिल्या द्या. आणि अहिल्या तिने पृथ्वी प्रदक्षिणावर घेतलेली. आणि अशीच पृथ्वी प्रदक्षिणा जर मानवाने गायीची बाळंत विधी होत असती त्यावेळेस जर केली तर त्याला अनेक पृथ्वी प्रदक्षिणा घडतील, कारण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे. पृथ्वी प्रदक्षिणा केल्यामुळं माणसाला जे पुण्य मिळतं त्या पुण्याची गणना कुणालाच करता येत नाही. 10 दिवसातील विधीपासून जो वार्षिक श्राद्धापर्यंतच्या सर्व क्रिया
केल्या तर गया श्राद्ध केल्याचे फळ मिळते. म्हणजे दर महिन्याला मासिक जन्म घातले म्हणजे तो जीव घातलाच पाहिजे. त्याने दिवसाच्या दुसऱ्या प्रहरी विहिरीवर, तळ्यात, बागेत, नदीत किंवा देवालयाजवळ जाऊन मंत्र न म्हणता स्नान करायचे. नंतर एखाद्या वृक्षाखाली दक्षिण दिशेला तोंड करून बसावे. समोर छोटासा ओटा करावा. तो ओटा शेणाने सारवावा. त्यावर केळीचे पान ठेवून त्याच्यावर दर्भाचा एक पुतळा बनावा. मग पात्यपूजेसह यथासांग त्याची पूजा करावी. नंतर त्याच्या पुढ्यात दर्भ हातरावे व नंतर मृत प्रेताचे नाव व गोत्र उच्चारून पिंड ठेवावा. पिंडासाठी भात अथवा यवाचे पीठ वापरावे. मग वाळा, माक्याचे फूल, अगरबत्ती, निरंजन, विडा व दक्षिणा ठेवावी. आपण दर महिन्याला पिंडदान केले की आपण जे मृत व्यक्तीचं जे असतं आवडीचं ते देतो. पण त्यांनी भात सांगितलेला आहे, भाताचा गोळा. आणि दर महिन्याला जर ब्राह्मणाच्या हाताने जर तर्पण करून घेतलं तर ते जास्तच योग्य आहे. पण आपण ते कोणाच तरी त्या नावाने कोणाला तरी जीव घालतो. पण ते ब्राह्मणाला बोलून ते तर्पण जर महिन्याला करून घेतलं तर जास्त योग्य आहे, ब्राह्मण बोलून घेतलं तर. मग असे म्हणावे की अमुक नावाच्या प्रेताला मी या दिलेल्या सर्व वस्तू मिळाव्यात. तदनंतर दुधाने आणि पाण्याने तर्पण करावे. अन्न, वस्त्र, पाणी याशिवाय आणखी ज्या वस्तू मृताच्या नावासोबत प्रेत हा शब्द जोडून दिला जातात त्या मृतात्म्याला अमर्याद आनंद होतो. जर त्याला गाय दान दिली, शिडी दान दिली, छत्री दिली, पादात्रणे दिले तर त्या मृतात्म्याला आनंद होतो. याच कारणामुळे स्मशानातल्या पहिल्या दिवसापासून ते 10व्या दिवसापर्यंत त्याच्याकडून सगळे शब्द सोडून सगळे पिंड त्याला दान करावी. पहिल्या दिवशी विधीपूर्वक ज्या अन्नाचे पिंड दिले जातील त्याच अन्नाचे पिंड पुढे विधीपूर्वक 9 दिवसापर्यंत द्यावे. आपण 10व्या दिवशी देतो ना, सगळे रोज द्यायचं आहे असं याच्यात सांगितलंय. 9व्या दिवशी संपिंडातील सर्व लोकांनी मेलेल्याला स्वर्ग मिळावा म्हणून तेलाने अभंग करून स्नान करावे. हे स्नान घराबाहेर, नदीवर किंवा तळ्यात करावे. सोबत दुर्वा व लाह्या घ्याव्यात. जर तुम्हाला दशक्रिया विधीच्या वेळेला जर दान धर्म द्यायला जमलं नाही तर तुम्ही वर्ष श्राद्धाला करू शकता. त्या लाह्या, दुर्वा जमिनीवर ठेवून घरामधील लोकांनी सांगावे की तुमच्या कुळाची वाढ दुर्वासारखी आणि विकास लाह्यासारखा होवो. त्या प्रेतात्म्याच्या कल्याणासाठी घरातील लोकांनी जर भगवंताच्या नावाचे स्मरण केले, कीर्तन, प्रवचन, कथा केल्या तर त्या मृत आत्म्याला अनेक सद्गती प्राप्त होत असते दर महिन्याला. आणि काही जण कसं असतात 10व्याच्या दिवशी, 11व्याच्या दिवशी मृत आत्म्याच्या आवडत्या वस्तू सोडतात. पण तसे न करता जर त्याला आवडत असलेला नामस्मरणाचा जप करून त्याला जर अर्पण केला तर त्याचा प्रवास निश्चितच चांगला होतो. आणि आपण काय करतो, त्याच्या आवडीची वस्तू सोडतो. पण त्यांनी काय सांगितलं, तुम्ही नामस्मरण करून ते पुण्य त्याला अर्पण करत जा. असं जर तुम्ही व्रत घेतलं तर ते मृत आत्म्याला अत्यंत आनंद होतो. म्हणून त्याऐवजी तुम्ही नामस्मरण केलेले सर्वात चांगले आहे. 10व्या दिवशी जर केस काढून टाकले, मुंडन केले तर तो पुत्र हा अतिशय उत्तम असतो. 10 दिवस रोज एक ब्राह्मण तरी जेव घालावा घरामध्ये. आणि नाही जेव घातला तर निदान त्याला शिदा तरी द्यावा. हात जोडून श्रीहरीचे स्मरण करून प्रार्थना करावी आणि म्हणावं, हे श्रीकृष्णा, माझ्या गेलेल्या मृत आत्म्यास शांती लाभो. असं त्या ब्राह्मणाला नमस्कार करून त्याला शिदा द्यावा. कारण ब्राह्मण हा साक्षात चतुर्भूत श्रीकृष्ण आहे. आळशीच्या फुलासारखी अंगकांती असलेल्या आणि पितांबर नेसलेल्या अच्युत अशा भगवान श्री गोविंदाला जे लोक नमस्कार करतात त्यांना कदापि भीती वाटत नाही. हे आदी व अंत नसलेल्या शंख, चक्र आणि गदा हाती घेणाऱ्या अविनाशी कमळाच्या पाकळीसारखे डोळे असणाऱ्या देवा, या प्रेताला तू मुक्त कर. असं 10 दिवस ब्राह्मणाला बोलून त्याला शिदा दिल्यास त्या प्रेतात्म्याला अत्यंत आनंद होत असतो. अशा ह्या अर्थाचा मूळ मंत्र
श्राद्धाच्या शेवटी रोज म्हणावा. नंतर आंघोळ करावी व घरी जाऊन आधी गाईला खाऊ घालावे. 10 दिवस गाईला घास दिलेला अति उत्तम आहे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद.